नमस्कार. मराठी विश्व विथ कवितामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण जी कथा ऐकणार आहोत, तुम्ही जे कर्म कराल त्याचे फळ तुम्हाला मिळते. एक राजा आपल्या राज्यामध्ये सुखाने राहत होता. त्याची प्रजा सुद्धा सुखी होती. राजाविरोधी कोणतीही प्रकारची तक्रार जनतेत पाहायला मिळत नव्हती. असेच एक दिवस राजा स्वतःची कुंडली पाहत होता आणि कुंडली पाहता पाहता त्याच्या मनात एक विचार आला की आपण ज्या दिवशी जन्म घेतला असेल त्या दिवशी या जगात बाकी लोकांनी सुद्धा जन्म घेतला असेल, पण बाकीचे लोक माझ्यासारखे राजा का बनले नाहीत? आणि तो या प्रश्नाचा विचार करायला लागला. तो अस्वस्थ झाला होता आणि त्याने लगेच दुसऱ्या दिवशी त्याच्या सर्व मंत्र्यांची सभा बोलावली. राजाचे असे अचानक बोलावणे ऐकून सगळे भयभीत झाले आणि दुसऱ्या दिवशी सभेत लगेच हजर झाले. दुसऱ्या दिवशी संपूर्ण सभा मंत्र्यांनी गच्च भरली. तेव्हा राजाने त्यांच्या मनात उठलेल्या प्रश्नाला सभेत मांडले. त्याने सर्व मंत्र्यांना विचारलं की जेव्हा माझा जन्म झालेला असेल तेव्हा राज्यात किंवा जगात बऱ्याच लोकांचा जन्म झालेला असेल, मग माझ्या जन्माच्या वेळी जन्मलेले व्यक्ती राजा का बनले नाहीत? कोणत्याही मंत्र्याजवळ या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. तेव्हा सभेतील एका वृद्ध व्यक्तीनं राजाला सांगितले की राजन, आपल्या या प्रश्नाचं उत्तर जंगलात एक बाबा राहतात, ते देऊ शकतात. राजानं क्षणाचाही विलंब न करता जंगलात धाव घेतली आणि तो जंगलात त्या बाबाच्या शोधात गेला. बरेच दूर गेल्यावरती त्याला ते बाबा दिसले. ते बाबा कोळसे खात होते, पण त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर हवे होतं. म्हणून तो बाबाजवळ गेला आणि त्यानं त्यांच्या मनातील प्रश्न बाबांना विचारला. तेव्हा बाबांनी त्याला सांगितले की माझ्याजवळ तुझ्या या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. हे ऐकून राजा निराश झाला, पण बाबानं त्याला सांगितले की याच जंगलात समोर आणखी एक बाबा राहतात, तू त्यांना जाऊन विचार, त्यांच्याजवळ तुझ्या प्रश्नाचं उत्तर भेटून जाईल. राजानं लगेच त्या जंगलात समोर दुसऱ्या साधूबाबाचा शोध घेतला. जंगलात थोडं पुढे गेल्यानंतर त्याला एक साधूबाबा दिसला. तो साधूबाबा माती खात होता. राजाला पाहून आश्चर्य वाटलं, पण त्याला याविषयी काही घेणं देणं नव्हतं. त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर हवं होतं. तो बाबाजवळ गेला आणि त्यानं आपला प्रश्न तेव्हा त्या बाबांना सुद्धा विचारला की या प्रश्नाचं उत्तर. ते बाबा म्हणाले, माझ्याजवळ नाही, पण तुला जर उत्तर पाहिजे असेल तर शेजारच्या गावामध्ये एक विद्वान व्यक्ती राहतो जो सर्व काही जाणतो, त्याच्याजवळ जाऊन हा प्रश्न विचार. तो विद्वान त्याच्या जीवनाचं शेवटचे काही क्षण जगत होता. लवकर गेलास तर तुला प्रश्नाचं उत्तर मिळेल. राजाला ह्या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर राग आला होता, पण काय करणार, त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर हवं होतं. त्याने जवळच्या गावाकडे धाव घेतली आणि गावात पोहोचताच त्यानं गावात त्या व्यक्तीविषयी विचारले. तेव्हा राजाला लोकांनी त्या व्यक्तीजवळ पोहोचवले. तो व्यक्ती खाटेवर पडलेला होता. तेव्हा राजा त्याच्याजवळ गेला आणि त्याला मनातील प्रश्न विचारला. तेव्हा त्या व्यक्तीनं राजाला प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले की मागच्या जन्मात आपण 4 भाऊ होतो आणि चौघे एकदा एका जंगलात रस्ता भटकलो होतो आणि आपल्याजवळील खायच्या वस्तू सुद्धा संपायला आल्या होत्या. आपल्याजवळ थोडेसेच पीठ शिल्लक होते, ज्याच्यामध्ये फक्त 4 भाकरी झाल्या होत्या. तेवढ्यात आपल्याजवळ एक भुकेला व्यक्ती आला होता आणि त्यानं आपल्याजवळ अन्नाची मागणी केली होती. पण आपल्यापैकी मोठ्यानं त्या व्यक्तीला असे म्हणत दूर केले की तुला मी ही भाकरी दिली तर मी काय कोळसे खाऊ का? तसे दुसऱ्याने म्हटले की तुला जर काही मी भाकरी दिली तर मी काय माती खाऊ का? मी सुद्धा त्याला नकार दिला, परंतु तुम्ही त्याला तुमच्या हिश्श्याची भाकरी खायला दिली आणि त्याने तुम्हाला आशीर्वाद देऊन तो तिथून निघून गेला होता. राजाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं. त्याला कळलं होतं की केलेल्या चांगल्या कर्मामुळे तो आज त्या ठिकाणी होता. तर मित्र हो, ह्या गोष्टीवरनं आपल्याला शिकायला मिळतं की कर्माचे फळ हे नेहमीच चांगले असते. म्हणून चांगले कर्म करावे, आपल्या हातून चांगले कर्म होतील असे काम करा, कारण कर्माचे फळ एक ना एक दिवस आपल्याला मिळतेच. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.